हे कशाला आले असते इकडं? मला पण माहित नाहीये भाऊ. नमस्कार भाऊराव नाईक. नमस्कार दामिनी मॅडम. काय नाही, हल्ली मोबाईल ऑन केल्यानंतर तुम्हीच दिसताय. घरातनं बाहेर जरी पडलो तरी तुमचेच बॅनर्स दिसतात सगळीकडे. म्हटलं शाळा उभी करण्यासाठी तुमचे इतके प्रयत्न चालू आहेत, कुस्तीचा सामनाही भरवताय, मग तुमच्या या सत्कार्यामध्ये, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आमचाही थोडा सहभाग असू द्या. म्हणून इथे उपस्थिती. आणि कसं आहे, आता मोठ्या मनाने जर का आम्ही तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही ते स्वीकारणार नाही का? म्हणून म्हटलं तिकीट काढून कुस्तीचे सामने बघू. लोकांनाही कळायला हवं, मुजुमदारांचा पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी होता आणि राहणार. मग तुमची हरकत नसेल तर तिकीट घेऊन आम्ही सामना बघू शकतो ना? आमची काय हरकत असणार आहे? जसं बाकी लोक बघतात तसं तुम्ही पण बघा की. भास्कर, रिया, तू इथे? हा सेम प्रश्न मला पण पडलाय. मी सगळे इथं. मला माहिती आहे तुम्ही इथं का आलायत ते. कौरवांची मजा बघायला आलायत ना? आई, अगं मी सुद्धा त्यासाठीच आलोय. काही म्हणाय, भाऊरावांनी एवढी मोठी स्पर्धा भरवली आहे खरं, पण ती काय त्यांना फाळणार नाहीये. आणि पैसे तर लांबचीच गोष्ट. फळणार तर नाहीच आहे त्यांना, कारण आम्ही चोख बंदोबस्त करून ठेवलाय त्याचा. आई आणि दादा एवढे हसत इथे येऊन बसलेत म्हणजे हे नक्कीच काहीतरी घोळ घालायचा प्लॅन करून आलेत. काय म्हणजे नेमका प्लॅन काय? खतरनाक आणि स्मार्ट. तू फक्त आता मजाच बघत आहे. भाऊ भाऊ, प्रमुख पाहुणे आले. हॅलो हॅलो, कर पाहुणे आले आहेत विष्णू जोशीकर आपले इथं. तर
हॅलो हॅलो. आपले प्रमुख पाहुणे विष्णू जोशीकर इथं उपस्थित झाले आहेत आणि कुस्तीसाठी आलेले पैलवान सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी ही जोरदार टाळ्या. तर जंगी कुस्ती होणार आणि तुमच्या सगळ्यांचे पैसे जोरदार फेकणार मित्रांनो. तर मी पुन्हा एकदा शेंडू ठोकून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा स्वागत करतो. मी भाऊंना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आई गुरा कसा कोरडा पडतोय माझा. मी पाणी घेऊन आलो, तुम्ही बसा. भास्कर, धैर्यावर नजर ठेव. हा साहेब बोला. सगळं रेडी आहे. हो, सगळं ओके मध्ये आहे सर. तुम्ही फक्त सांगा कधी करायचं ते.